कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर यांनी आयोजित केलेली जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे पार पडली। या स्पर्धेकरिता जिल्हाभरातून सुमारे 700 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता। त्यामध्ये SRK तायक्वांदो क्लबचे 65 खेळाडू विविध गटात सहभागी झाले होते। या स्पर्धेत सोन आमरे, तीर्था लिंगायत, गारी गडशी, रुद्र शिंदे, आराध्य सावंत, 2 सुवर्ण पदके, आरवी नार्वेकर, गुरमीत चव्हाण, रोहित कुडकर, स्वरा साखळकर, 2 सुवर्ण पदके, मृण्मयी वाणगणकर, 2 सुवर्ण पदके, स्वर्णिका रसाळ, सार्थक चव्हाण, अमेय सावंत, वेदांत चव्हाण, सई सावंत, श्रुती चव्हाण या खेळाडूंनी सुवर्ण पदकाची कमाई केली। क्लबची खेळाडू स्वरा साखळकर हिने वैयक्तिक पुमसे कॅडेट या प्रकारात सुवर्ण पदक मिळवले। रौप्य पदक मानकरी यश पारकर, तुळजा, हर्ष, श्रीनिधी पाटील, वेदिका पवार, आयरा गावखडकर, यज्ञा चव्हाण, केतकी चिगरे, श्रेयशी हातीसकर, सुजल सोळंके हे खेळाडू ठरले। स्पर्धेत प्रांजल लांजेकर, यज्ञा चव्हाण, ओम अपराज, पार्थ गुरव, निधी राऊत, शौनक भोपळे, अद्वैत पाटील, ओम रेवाळे, यश भागवत, मानस शिगवण यांना रौप्य पदक प्राप्त झाले। स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव करारा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करारा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना, क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य वीरेश मयेकर, निखिल सावंत, प्रफुल्ल हातीसकर आणि समस्त पालक वर्गांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या स्पर्धेसाठी क्लबच्या सई सावंत, सुजल साळुंखे, साहिल आंबेरकर यांनी पंच म्हणून काम पाहिले। संघ प्रशिक्षक खेळाडूंना म्हणून शाहरुख शेख आणि मिलिंद भागवत यांचे मार्गदर्शन लाभले।